माझ्या महानंदा हरंगोळे या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पार्वतीची तपश्चर्या बघणार आहोत। पार्वतीने तपश्चर्या कुठं केली, कशी केली आणि गुरुमंत्र कोणाकडून घेतला ह्याचा व्हिडिओ आज आपण बघणार आहोत। शिव परमात्म्यानं कामदेवाला जाळलं, कामदेवाचं दहन केलं आणि जो अग्नी होता तिसऱ्या डोळ्यातून निघालेला परमात्म्याच्या तो अग्नी फैलावत चालला, म्हणून त्याला वडवाग्नीचं रूप देऊन सागराच्या स्वाधीन केलं। आणि पुन्हा शिव परमात्मा त्या गौरी शंकर शिखरावरून निघून गेले, गंगोत्री धामामधून निघून गेले। शिव परमात्मा गेल्यावर पार्वतीची अवस्था जळा वेगळी, मासुळी जशी होते तशी झाली। जळाच्या बाहेर मासुळी निघाल्यावर जशी तडफडते तशी पार्वती तडफडू लागली। तिला चैन पडेना, शिवाचा विरह सहन होईना, काय करावं तिला काहीच कळेना। तेव्हा तिनं आपले गुरु, तिचे गुरु जे होते नारद मुनी ह्यांना पाचारण केलं, बोलावून घेतलं। नारद मुनी म्हणू लागले, पार्वती का बोलावलंस? तेव्हा पार्वती म्हणू लागली, मुनिराज, शिव इथून निघून गेले, मला सोडून शिव का गेले, माझी काय चूक झाली का, असं गुरुमाऊलीला विचारलेलं आहे पार्वतीनं। तेव्हा नारद मुनी म्हणू लागले, पार्वती, तू राजकन्या आहेस आणि तुला मी राजकन्या आहे याचा अभिमान होता। मी राजकन्या आहे, हिमालयाची मी कन्या आहे आणि मी सुंदर पण आहे। तुझ्या सौंदर्याचा आणि तुझ्या वडिलाचा तुला अभिमान होता, मी राजकन्या आहे असं तुला वाटत होता अंतःकरणामधून, म्हणून शिव इथून निघून गेले। शिवाची भेट घ्यायची असेल तर, शिवाचं व्हायचं असेल तर नम्र व्हावं लागतं पार्वती। हा मी आहे, तो मी सोडल्याशिवाय देव भेटत नाही आणि ज्याला देव प्राप्त झाला त्याचा मी गळून जातो। मी म्हणजे अहंकार, हा अहंकार सोडायला पाहिजे। अहंकार सुटल्याशिवाय देवाची, ईश्वराची कशाचीच प्राप्ती होत नाही। अहंकारी माणूस ताठर असतो आणि ताठ असतो, त्याच्यामुळे त्याला ईश्वराची प्राप्ती होत नाही। देवाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर नम्र व्हावं लागतं। सत्संगाला जायचं तरी सुद्धा सत्संगाला जाताना हा मी बाहेर सोडावा लागतो, तर ज्ञान प्राप्त होतं। सत्संगाच्या मंडपात जाताना मी अधिकारी आहे, मी इंजिनियर आहे, मी डॉक्टर आहे, मी व्यापारी आहे, मी महाराज आहे, मी पोतराज आहे, ही सगळं जी मी कोणी आहे तो कोणी बाहेर चप्पलपशी सोडून मी एक शिष्य आहे, एक श्रोता आहे आणि ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी या मंडपात आलो आहे, एवढीच भावना जर घेऊन आपण मध्ये गेलो तर आपल्याला ते ज्ञान कळतं, त्याची प्राप्ती होते। म्हणून हा मीपणा सोडून ईश्वराकडे जावं लागतं। पार्वती, तुला मी सुंदर आहे आणि मी राजकन्या आहे हा गर्व तू सोडून दे, नम्र हो आणि शिव आराधना कर, असं म्हणून नारद मुनींनी पार्वतीला शिव दीक्षा दिली। शिव दीक्षा दिली तेव्हा पार्वती 11 वर्षाची होती आणि पार्वतीला सांगितलं, पंचाक्षरी मंत्र दिला आणि हा मंत्र अखंड जप म्हणून सांगितलेला आहे। आपण 24 तासामध्ये रात्रंदिवस 21,600 वेळा श्वासोच्छवास आपले चालतात। पार्वतीला सांगितलं तेवढे श्वास तुझे मंत्रून बाहेर पडायला पाहिजे। अखंड अंतःकरणामध्ये शिवाचं ध्यान कर आणि हा मीपणा सोडून दे आणि तपश्चर्या कर। हे मंत्र, हे रत्न आहे आणि ह्या रत्नाची किंमत कर। बऱ्याच लोकांना ह्या रत्नाची किंमत नसते। रत्न, हिरा जरी असला तरी ओळखता येत नाही बऱ्याच लोकांना। एका मनुष्याला हिरा सापडला आणि त्याला खूप सुंदर दिसतंय, काय की ह्याची किंमत किती आहे म्हणून तो बघायला गेला। एका भाजीवालीकडे गेला, त्या भाजीवालीने त्या हिरेत काहीतरी चांगलं काच दिसायला आहे म्हणून
ती म्हणू लागली, ह्या काचाची किंमत मी 4 किलो भाजी देते. पुन्हा तो हिरा घेऊन तो व्यक्ती कपड्याच्या दुकानदाराकडे गेला. त्याला वाटू लागला हा सुंदर दिसतो, काहीतरी चांगली वस्तू आहे. तो म्हणू लागला, ह्याचे मी 10 मीटर कपडा देतो. पुन्हा तो व्यक्ती सोन्याच्या दुकानात गेला. सोनाराला हे काच घेऊन मला किती पैसे देता असं विचारलं. तेव्हा सोनार म्हणू लागला, मी ह्याचे तुम्हाला 5 लाख रुपये देतो. त्याच्यानंतर रत्न पारख्याकडे गेला. रत्न पारख्यानं सांगितलं, मी 10 लाख रुपये देतो. अशा प्रकारे ही रत्न आहे पार्वती, या रत्नाची किंमतच करता येत नाही. ह्याचा अखंड जप कर आणि शिवाची प्राप्ती करून घे. अशा प्रकारे पार्वतीनं तपश्चर्याला सुरुवात केली. पार्वती अरण्यामध्ये गेली. हिमवंत म्हणू लागले, पार्वती राजवाड्यातच राहून तप कर, अरण्यात जायची काय गरज आहे. विरोध केला, परंतु पार्वतीनं ऐकलं नाही. पार्वती सख्याबरोबर पाठवल्या. अरण्यात जाऊन पार्वतीनं राजवस्त्र काढून टाकले, अलंकार काढून टाकले आणि वल्कल धारण केले. आणि पार्वती अरण्यात जाऊन अखंड तप करू लागली. पार्वतीनं सुरुवातीला 1 टाइम अन्न ग्रहण करायचं आणि तपश्चर्या करायची. असा काही काळ गेला. पुन्हा पार्वतीनं फलाहार करून तपश्चर्याला सुरुवात केली. बरेच दिवस अशी तपश्चर्या केली. पुन्हा पार्वतीनं फलही खायचे सोडून दिले आणि फलही खायचे सोडून दिले आणि झाडाचे पानं खाऊन तपश्चर्या करू लागली. काही दिवस गेल्यानंतर झाडाचे पानं खाणंही सोडून दिलं पार्वतीनं आणि नुसतं पाणी पिऊन तपश्चर्या करू लागली. जेव्हा झाडाचे पानं खायचे सोडून दिले तेव्हा तिचं नाव अपर्णा असं पडलं. असं काही काळ गेल्यावर पुन्हा पार्वतीनं नुसतं पाणी पिऊनच तपश्चर्याला सुरुवात केली. अशा प्रकारे 3000 वर्ष पार्वतीनं तप केलं आणि त्याच्यानंतर शिवाचा साक्षात्कार झालेला आहे. इकडं पार्वती तप करत होती, तिकडं शिव परमात्म्याकडे विष्णू परमात्मा गेले आणि म्हणू लागले, देवा जागे व्हा, सगळेच देव तुम्हाला शरण आलेले आहेत. सगळ्या देवाला या तारकासुराने त्रास दिलेला आहे, बंदीत घातला आहे. हा तारकासूर देवानं जगूही देना, कुठं थांबूही देत नाही. देव लपून बसले आहेत आणि ह्याला मारणं आम्हाला शक्य नाही. ह्याचं मरण तुमच्या पुत्राकडून आहे, म्हणून तुम्ही लग्न करावं, म्हणून आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत. शिव परमात्मा म्हणू लागले, अरे मी लग्न करतो, पण माझ्याशी लग्न कोण करेल. असा मी भक्कड बाबा, माझ्याशी लग्न कोणती मुलगी करायला तयार होईल. तेव्हा नारद मुनी आणि विष्णू परमात्मा म्हणाले, त्याची तुम्ही काळजी करू नका. सतीनं हिमालयाच्या पोटी जन्म घेतलेला आहे आणि तुम्ही लग्नाला फक्त तयार आहेत का सांगा. पुन्हा शिव म्हणाले विष्णूला, अरे मी कामाला जाळून टाकलेला आहे कामदेवाला, तुमच्या तपातलं विघ्न दूर केलेलं आहे. पार्वतीबरोबर जर मी लग्न केलं तर पार्वती कामदेवाला जिवंत करेल आणि हा काम घातक आहे. कामापासूनच लोभाची आणि क्रोधाची निर्मिती होते. कामाचा पुत्र क्रोध हा सांगितलं, लोभ हा सांगितला. कामापासून व्यभिचार होतो, क्रोधापासून अत्याचार होतो आणि लोभापासून भ्रष्टाचार होतो. म्हणून काम जाळला तर हे पुढचे जे आहेत ते येत नाहीत. म्हणून मी लग्न करायचं नको म्हणतो. परंतु विष्णू परमात्म्यानं सांगितलं, नाही देवा, तपश्चर्या करणंचं लांबच राहिलं, पण आम्हाला हा तारकासूर जगूही देत नाही आणि तुमच्या पुत्राशिवाय ह्याला मरण नाही. तुम्ही लग्न करावाच लागेल असं घळ घातलेली आहे. सगळे देव शिव परमात्म्याच्या पायावर पडले आणि आमच्यासाठी तुम्ही लग्न करा असं म्हणू लागले आणि देव लग्नाला तयार झाले. इकडे पार्वतीची तपश्चर्या ही 3000 वर्षाची पूर्ण झालेली होती. शिव परमात्मा विवाहाला हो म्हणाले होते आणि ह्याच्या पुढचा व्हिडिओ आपण बघू.
माझा जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा.